आज बनवल्या होत्या मी एकदम क्रिस्पी अशा फांगाच्या वड्या. तर आता पावसाळा चालू आहे त्यामुळे शेतात खूप रानभाज्या येतात. तर मम्मीने दादाजवळ ह्या रानभाज्या दिल्या होत्या. दादा आला होता तर मम्मीने त्याच्याजवळ आंबाडीची भाजी, तांदूळाची भाजी, शेतातल्या हिरव्या मिरच्या आणि फांगाच्या पानं दिले होते, म्हणजेच हा पाला. तर हा पाला पावसाळ्यामध्ये येतो तर तिने दिला होता. तर त्याचीच मी इथे एक रेसिपी बनवत होते. तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तर तुम्हाला माहीत आहे का हा फांगाचा पाला? तर हे पानं मी छान धुवून कट करून घेतले आणि मग नंतर त्यामध्ये गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, हिरव्या मिरचीचं, अद्रक लसूणचं वाटण टाकून, मीठ टाकून सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. पीठ मळून घेतलं घट्टसर आणि एका ताटामध्ये तेल लावून त्यामध्ये हे पीठ स्प्रेड करून घेतलं आणि नंतर वरून तीळ टाकून पुन्हा चांगलं असं स्प्रेड करून घेतलं आणि एका कढईमध्ये वाफवायला ठेवलं होतं मी 10-15 मिनटासाठी. तर याची भाजी पण बनवतात आणि याच्या ओल्या म्हणजेच रश्याच्या वड्या पण बनवतात आणि अशा कोरड्या वड्या पण बनवतात तळण्यासाठीच्या. तर हे छान अशा वड्या बनवल्या होत्या मी. त्या वाफल्यानंतर खूप छान झाल्या होत्या आणि नंतर आपण त्याला शॅलो फ्राय पण करू शकतो आणि तळून पण घेऊ शकतो. तर मी काही वड्या इथे शॅलो फ्राय केल्या होत्या आणि काही वड्या मी एकदम क्रिस्पी अशा तळल्या होत्या. तर टेस्टला एकदम छान झाल्या होत्या. तुम्ही खाल्ल्या का अशा वड्या कधी? मला कमेंट करून सांगा. आणि त्यासोबतच मी अळूवडी पण बनवली होती, एकदम क्रिस्पी आणि एकदम टेस्टी झाली होती. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.